हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज थेट रक्षाबंधनासाठी आले होते भावाच्या इथं आणि भावाच्या रानातूनच ब्लॉग चालू केलेला आहे. तर तुम्हा सगळ्यांना आज रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या भावांना. आणि आज कालच मी आले माहेरला माझ्या. काल इन्स्टाला स्टोरी पण टाकली होती. तिथे भाव आणि माझा मुलगा आहे. तर बघा, भावाची तुम्हाला शेती दाखवते म्हणून त्याच्याबरोबर रानात आलते. काय झालं, रात्री खूप पाऊस झालता आणि गुलाबात बघा पाणी पण साचलंय. तर तो आलता पाणी काढून द्यायला गुलाबातून. मग म्हटलं चल मला पण येऊ दे तुझ्याबरोबर फिरायला, म्हणून त्याच्याबरोबर रानात आले. तर तुम्हाला त्याची शेती दाखवते भावाची. बघा त्याचीच मका आहे, कसली भारी आली ना इकडे. आणि इकडे त्यांनी पूर्ण गुलाब लावलंय. गुलाब छोटे आहे अजून, एवढं मोठं झालेलं नाही. इकडं ऊस आहे त्याचा, तिकडं बाजरी आहे. आणि तुम्हाला मका दाखवते कशी दिसते ते. इकडं बघा मका कशी आहे. काय सगळा चिखल झालाय रानात. एक नंबर मका आलेली बघा. हा गुलाब का तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने. इथं बघा गुलाब, गुलाबाला कसली भारी भारी फुल आल्यात. तोडू का वैभव एक फुल? राहू दे, मी तोडते. तोड. असं तोडत नाही दादू, ती लावता तरी येईल का? ओक दादूला एगडा तोडतोय. ओक कसं तोडलंय, लावता पण यायचं नाही. आता तू पाणी कसं काढून देणार? बघा कसली भारी भारी फुलं आलेत इथं. फक्त लाल आहे काय भाऊ वैभव? गुलाबी नाही का? काय हा तेवढं बस, लय नको तोडू. लय कशाला तोडतोय? टाकून द्यायचे सगळे, तोडून टाकून द्यायचे तू हे. मग हे विकाय का नाही नेत? अजून लय लागले नाहीत ना, थोडीत म्हणून का. खाली झाड बघा फुलं, पाणी आहे सगळ्या फुलावर. तर कशी वाटली माझ्या भावाची शेती तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि तिकडे बाजरी आहे, बाजरी दाखवते तुम्हाला. इकडे सगळी मका, इकडे ऊस, इथे गुलाब. आर्यनच हे केले. आर्यन झाड निघतंय, फुलं अजिबात काढू नको, तो झाड तुटतंय. ओललंय सगळं. तिथे गेल्यावर दुसऱ्या रानात तिथे तुम्हाला बाजरी दाखवते, गवार दाखवते माझ्या मम्मीची. कशी वाटते, कसली भारी शेती केली माझ्या भावाने बघा. गुलाबाला खर्च लय झाला असेल ना? खर्च लय झालाय गुलाबाला, त्याच्यामुळे तर गुलाब एवढं भारी आलंय. एकदा चालू झाल्यावर पैसे होतील की पण वसूल, खर्च झाला तरी. हो गुलाबी आहे की, गुलाबी तू म्हणला गुलाबी नाही. तर चला आता दुसरीकडे तुम्हाला दाखवते, त्याची बाजरी ती दाखवते कशी आली ती. मका ही तर तुम्ही बघितलीच कशी आली ती. सगळा चिखल झालाय, सगळं भरतंय, या पाय भरते तिथं. तर चला. तर बघा आता आम्ही मस्त, मी असं गुलाब ही तोडलेलं आहे आणि आता चालली बाजरीकडं वैभवच्या. सगळा चिखल झालाय. गुलाबात फिरलो आधी थोडंसं, त्याने पाणी काढून दिलं. गुलाबात खूप पाणी साचलं होतं. पाणी साचल्यामुळे काय झालं असतं र, खराब झाली असती झाडं, त्याच्यामुळे तो पाणी काढायला आलता. पाणी काढून झाले आता गुलाबातलं. ऊसातलं काढायचं राहिले बघा पाणी. इकडं ऊस पण छोटा आहे आणि मग ऊस पिवळा पडेल त्याच्यामुळं. मका बघा किती मस्त दाट मोठी जाड जाड आहेत मका. गंज लागलेत ना खालच्या मक्याला, ह्याला नाहीत लागलेले अजून. आर्यन काय होतंय पायाला? चिखल झाला सगळं चिखल या, सगळं चिखलात पाय भरतात इथं. तर चला आता बाजरीकडे गेल्यावर व्हिडिओ चालू करते, तुम्हाला बाजरी दाखवते. भुरगुंजी गाडी थांबवली रोडला. इथं बघा माझ्या भावाची गवार थोडीशी केलेली, लय जास्त नाहीये, एवढीच आहे ना. इकडे पण मकाच आहे त्याची, इकडे बाजरी. हा काय हा चला, चल दादू पुढं पुढं चल ना. चालता येते का बा? सगळी मका केली का? किती रे मका केली या?
2 एकर. ही पण हिथं पण मका, तिकडं दाखवली, इकडं मका, हिथं बघा कणस लागलेत. मका गोड आहे का ही मका? गोड मका आहे, गोड. हे बघा, गोड नाही, साधी साधी वाटतं, साधीच आहे. इथं मकाला कणस लागलेत, इथं नाही. माग माग केलेली ना. इकडे बाजरी आहे, इकडं बाजरी, परत इकडे पडलेली दिसते थोडी थोडीशी. उंच तेवढी झाली ना. किती बाजरी उंच झाली त्याची. किती भारी सगळं पिकलंय, मस्त आले इथं. त्याला खर्च पण तेवढा झाला असेल पण. तर चला, मी व्हिडिओ इथेच एंड करते. आणि माझ्या भावाची शेती कशी वाटली, मका, बाजरी, गवार, परत गुलाबाची झाडे कशी वाटली, सगळं कमेंट करून नक्की सांगा. आणि मका तर सगळ्यात एक नंबर आहे. तर तसं कमेंट करून सांगा कशी शेती केली माझ्या भावानी, किती मस्त वाटतंय ना. आणि जर माझ्या चॅनल कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल ऑल करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पडेल. तर चला, आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय. तर आता रक्षाबंधन म्हणल्यावर प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या घरी जाणार. तर ही होती माझी 10वी पर्यंतची फ्रेंड आणि ती पण आली होती रक्षाबंधनासाठी तिच्या भावाच्या घरी. तर तिने मला मेसेज केलता, तू का आले का म्हणून. तर मी तिला म्हटले होते आले. मग तिने मला बोलले की मी चालले कळसला हरणेश्वराच्या मंदिरात, म्हणजे आमच्या गावातले कळसमधलं हरणेश्वराचं खूप छान असं मंदिर आहे. तर ती बोलले मग मी पण तिथे चालले, तर तू सुद्धा येऊ शकते का, तिथं आपली भेट पण होईल आणि देवाचं दर्शन पण होईल. मग त्याच्यामुळे भावाला म्हटलं चल. मग भाव मला घेऊन गेला होता कळसला आणि मग मस्त असं आम्ही दोघींनी दर्शन घेतलं. दोघींची खूप छान अशी भेट झाली. खूप दिवसातून शाळा सोडल्यास पहिल्यांदाच भेट झाली होती. मस्त असे फोटो काढले दोघींनी. तिची मुलगी तर खरंच खूप गोड होती. अशा प्रकारे भेट झाली. आणि इथे म्हणजे कसं, इथे रक्षाबंधन पण होतं आणि जो बसलेला आहे तो बहिणीचा मुलगा आहे. बहिणीच्या मुलाचा होता आज बड्डे. तर मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं त्याचा बड्डे सेलिब्रेट करायचा. तर आम्ही 4 जणी बसलोय. तर आम्ही सख्या 4 जणी बहिणी आहेत आणि आम्ही म्हणजे 5 जणी बहिणी आहेत, पण एक जण आली नव्हती. तर मग म्हटलं आता बड्डे सेलिब्रेट करायचा. मग त्याचा बड्डे सेलिब्रेट करायचं ठरवलंच होतं. बहीण केक घेऊन आली होती. मग सगळ्यांनी मिळून बड्डे सेलिब्रेट केला मस्त असा. मग इथे चाललं होतं ओळायचं वगैरे. बड्डे सेलिब्रेट करायच्या नंतर ना रक्षाबंधन पण राखी वगैरे म्हणजे बांधायची होती, सेलिब्रेट करायचं होतं ते सुद्धा. मग इथे म्हटलं आधी सगळ्यांनी ओवाळून घ्या. ओवाळून झाल्याच्या नंतर ना आपण मस्त असं मग रक्षाबंधनाचा पण व्हिडिओ काढू. पण काय झालं, रक्षाबंधनाचं ओवाळताना जो आहे तो व्हिडिओ कोणी काढलाच नाही. कारण सगळ्यांना असतो फोटो कधी टाकेल मी स्टेटसला फोटो, त्याच्यामुळे सगळेजण म्हणत होते माझा फोटो काढ. त्याच्यामुळे मग त्याचं काय व्हिडिओ काढलेला नाही आहे राखी बांधतानाचा. तर माझा आहे राखी बांधतानाचा, पण तो थोडासा आहे कारण तो रील्स काढण्यासाठी मी उभा कॅमेरा धरलेला होता. आणि मग इथं ही जी आता ओवाळती कुंकू लावते ती त्याची मम्मी आहे आणि तो तिचा मुलगा आहे, म्हणजे माझी मोठी बहीण आणि तिचा मुलगा आहे. तिच्या शेजारी बसली ती 2 नंबरची बहीण आहे आणि एक 3 नंबरची माझी बहीण आहे. ती काही कारणास्तव नव्हती आलेली. मी 4 नंबर आणि माझ्या शेजार जी आहे ती 5 नंबर, म्हणजे अशा आम्ही 5 जणी बहिणी. आणि हा फिरकतो इकडे तो भाव होता. तर अशा प्रकारे आमचं ओवाळून झालेलं आहे. आणि आता ओवाळून झाल्याच्या नंतर केक कापायचा होता आणि सगळ्यात घाई जास्त मुलांना लागली होती केकची. तर त्यांना झालं होतं आता केक कधी कापतात कधी खातोय. ही आहे माझी मम्मी. तर इथे मम्मीला ओवाळायला सांगितलं होतं, मम्मी ओवाळते. मुलांना झालं होतं ह्यांचं कधी होतंय ओवाळायचा कार्यक्रम काय माहिती, असं झालं होतं मुलांना कधी केक खातोय. मुलांचं कसं असतं लहान मुलांचं, आपण पण लहान असताना आपण असंच केलेलं आहे, कधी माझी मम्मी येते खायला घेऊन आणि मी कधी खाते असं होतं. तर त्याच्यामुळे मग सगळ्यांनी पटपट ओवाळण्याचा कार्यक्रम उरकून घेतला. आणि पहिलं म्हटलं भाऊला म्हणजे भावड्याला म्हटलं तू पहिलं केक कापून घे, पहिलं मुलांना खाऊ दे आधी. तर इथे आहे बघा, वाटतेत का मामा भाचे. जो आता कुंकू लावतोय तो आहे मामा आणि पल्लीकडला जो आहे तो भाचा आहे. वाटतंय का मामा भाचा असल्यासारखं, कारण दोघं सेम दिसतात आणि त्यांच्या जे शर्ट आहेत दोघांच्या अंगावर सेम. तर मी त्यांच्यासाठी नेलतं रक्षाबंधनासाठी भावाला एक नेलता आणि बहिणीच्या मुलाचा बड्डे असल्यामुळे त्याला एक नेलता. तर मी दोन्ही पण शर्ट सारखेच नेलते. तर मुलं म्हणत होती अरे कापा पटकन खाऊ द्या, मग त्याच्यासाठी सुरुवात केली केक कापण्यासाठी. तर चला हॅपी बर्थडे टू यू सार्थक.
त्याचं नाव सार्थक आहे. तर अशा प्रकारे झालेला आहे केक कापून आणि मग आता इथे चाललेलं आहे सगळ्यांना चारायचं. तर मुलांचं बघा किती घाई पुढं सरकायची पटकन. तर अशा प्रकारे मस्त असं म्हणजे कसं रक्षाबंधन पण सेलिब्रेट झालं, बड्डे पण झाला एकाच दिवशी भावाची. तुम्हाला शेती पण दाखवले, एकाच ब्लॉगमध्ये सगळं काही दाखवले, कारण तुम्हाला पण एकाच मुद्द्यावर ब्लॉग बघायचा म्हटलं तर कंटाळा येत असेल, त्याच्यामुळे मी सगळं काही एकाच ब्लॉगमध्ये टाकले. अशा प्रकारे इथे झालेलं आहे केक भरवून आणि मुलांना पण चारायचं होता. इथं बघा कसा चारतोय, त्याला वाटत होतं आता मी कधी चारतोय. तर त्याने एकदाचं फायनली त्याला चारलं सार्थकला. अशा प्रकारे सगळ्यांचं केक चारून झालं होतं. इथे बघा आबीची लुडबुड, मला पण चारायचे, पण ते काय झालं ना लवकर सेलिब्रेट केलेलं नसल्यामुळे म्हणजे बड्डे केक वितळायला लागला होता आणि कोणाला चारता पण येत नव्हता. इथे मामा आणि भाचे म्हणजे भाची होती दोघं. इथं झालेला आहे आमचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू. तर राखी बांधायचं चाललं होतं इथे. आणि हा व्हिडिओ एवढूसा का दिसताय तुम्ही म्हणसाल, तर मी ब्लॉग न घेता मी फक्त छोटी रील्स घेतली होती राखी बांधण्याची, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला एवढाच दिसेल कॅप्शनमध्ये छोटासा. तर घ्या समजून तुम्ही तुमच्या बहिणीला. अशा प्रकारे खूप सुंदर असा मी ब्लॉग सगळा एडिट केलेला आहे. आणि ह्या ब्लॉगला जरा उशीरच झाला, टाकायला लेट झालं, कारण आईच्या इथून आल्यावर ब्लॉग एडिट करायला जरा टायमिंगच लवकर भेटलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मग ब्लॉग लगेच एडिट केलेला नव्हता. 1-2-3 दिवस लागले. तर तुम्ही तसं म्हणसाल की रक्षाबंधन झाला आणि एवढ्या दिवसांनी ब्लॉग टाकला, तर सॉरी, खूप दिवस म्हणजे 2-3 दिवस लागले. इथं बघा भावा बहिणीची जोड कशी आहे. बहिणीचा हात पुराणा त्याच्या कपाळाला कुंकू लावायला कपाळाला. आता काही एकदाच भरवते का सगळं, वाच ना. तर इथं चाललं होतं भरवायचं, तिला वाटलं ते सगळंच तोंडात चारतात का काय, तिला काय एवढं त्याच्यातलं माहिती नव्हतं. पण जाऊ दे, छोटी आहे बघा, तरी सुद्धा किती छान असं तिने मस्त कुंकू लावलं, भरवलं त्याला पेढा आणि आता राखी बांधते. आणि सगळ्यांच्या मनात असतं भावाला राखी बांधतानाचा फोटो स्टेटस टाकण्यासाठी कधी काढते. तर अशा प्रकारे इथे सगळ्यांचे फोटो काढून घेतले राखी बांधतानाचे आणि ते सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये टाकले. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, आमचं सेलिब्रेशन बड्डेचं किंवा राखी बांधण्याचं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. माझ्या भावाची शेती कशी वाटले ती सुद्धा नक्की कमेंट करून सांगा, कशी आहे मका वगैरे. आणि जर तुम्हाला ब्लॉग तुमच्या ताईचा आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर